नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जे आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे नवरात्रीचा परवाना कसा काढावा. त्याच्यासाठी तुम्हाला गुगलवर जायचं आहे. गुगलवरती तुम्हाला महापोलीस असं तुम्ही सर्च करू शकता. महापोलीस असं सर्च केल्यानंतर तुमच्या समोर महाराष्ट्र पोलीस यांची वेबसाईट ओपन होईल. त्याच्यावरती नागरिकांसाठी विभाग आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यावर इकडे डाव्या बाजूला आल्यानंतर नागरिकांसाठी सेवा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे हे महापोलीसचं ऑप्शन दिसेल तुम्हाला. खाली पाहू शकता इथे गणपती आहे, नवरात्री आहे, इथे नवरात्री फेस्टिवल परमिशन अप्लिकेशन, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग इथे डाव्या उजव्या बाजूला तुम्हाला इथं सिटीजन लॉग इन दिसत आहे. युजर आयडी पासवर्ड असेल तुमचा तो टाकून घ्या. नसेल तुमच्याला माहिती तर तुम्ही इथे डायरेक्टली क्रिएट सिटीजन लॉग इन करू शकता, किंवा तुमच्याकडे माहिती केलेला असेल, फॉरगेट करायचा असेल तर फॉरगेट वरती क्लिक करून तुम्ही तो तुमचा जो काही नंबर असेल त्यावरून दुसरा तुम्ही ते काढून घेऊ शकता. तुम्हाला आयडी पासवर्ड आपल्याला माहिती आहे म्हणून आपण आयडी पासवर्ड टाकून खाली कॅप्चा टाकून घेणार आहोत. कॅप्चा टाकून घेऊन खाली आपल्याला लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन वरती क्लिक केल्याच्या नंतर असं तुमच्या समोर तुमचं आता प्रोफाईल तुमचं ओपन झालेलं आहे. तुमच्या मंडळाचं तुम्ही जे काही गेल्या वर्षी आयडी पासवर्ड केला होता त्याच पद्धतीने, नसेल तर नवीन तुम्ही करून घ्या ते. असं केल्याच्या नंतर तुम्हाला इथे सिटीजन लॉग इन एक ऑप्शन दिसत आहे, सिटीजन सर्व्हिसेस, त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यावर खाली तुम्हाला एक ऑप्शन आहे नवरात्री फेस्टिवल परमिशन अप्लिकेशन, त्यावरती क्लिक करून त्यावर क्लिक केल्याच्या नंतर असं तुमच्या समोर पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्याच्या नंतर थोडंसं स्क्रोल करून वरी घ्या. नेम ऑफ द नवरात्री मंडळ, तुमच्या मंडळाचं नाव काय असेल तर तुमचं सार्वजनिक मंडळ काय असेल ते नवदुर्गा टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर प्रेसिडेंट नेम म्हणजे अध्यक्ष कोण आहे तर अध्यक्षाचे नाव इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. तुमचं जे कोणी अध्यक्ष असतील त्यांचं आधारनुसार नाव इथे व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. नाव टाकून घेतल्याच्या नंतर ऍड्रेस ऑफ नवरात्री मंडळ असं टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं जे काही कुठलं मंडळ आहे तुमच्या गावाचं नाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. प्रेसिडेंट ऍड्रेस म्हणजे अध्यक्षाचा पत्ता कुठला आहे तो पत्ता टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रेसिडेंट मोबाईल नंबर, त्यांचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा, अध्यक्षाचा मोबाईल नंबर व्यवस्थित टाका. त्याच्यावरती पोलीस स्टेशन मधून तुम्हाला फोन सुद्धा येऊ शकतो. त्यानंतर मग तुम्हाला कोणत्याही कमीत कमी दोन मेंबरचे जे असतील त्यांचे तुम्हाला इथे त्यांचं नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता असं टाकायचं आहे. आपण इथे एक नाव टाकत आहोत. त्याच्यानंतर आपले जे काय असतील ते तुम्ही तुमच्या पद्धतीने, जास्त तुम्हाला किती असतील तुमचे मेंबर जास्त असतील तर तुम्ही जास्तही टाकू शकता, पण कमीत कमी दोन म्हणजे मिनिमम दोन पाहिजेत. आपण आता बाकीचे आपले जे काय असतील ते एक टाकलेले आहे. त्याच्यानंतर आपण 1 2 4 आहेत आपले, त्याच्यामुळे ते आपण फास्ट मध्ये आपण टाकून घेत आहोत. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या मंडळाचे कमीत कमी दोन, जास्तीत जास्त तुम्हाला किती टाकायचे त्या पद्धतीने तुमची जेवढे असतील तेवढे टाकू शकता. ते व्यवस्थित झाल्याच्या नंतर तुम्ही त्यांचं संपूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता असं टाकून ऍड बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. झाल्याच्या नंतर मग आता इथे पाहू शकता की तुमचं इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट ऑफ द नवरात्री मंडळ, तुमचं मंडळ कधीपासून स्थापन झालेलं आहे. आपलं 2008 पासून आहे म्हणून आपण 2000 टाकून घेतलेलं आहे. तारीख तुमची माहिती असेल तर टाका, नसेल तर सोडून द्या, काही प्रॉब्लेम तिथे येणार नाही. त्याच्यानंतर खाली तुम्हाला परत घ्यायचं आहे इन विच पोलीस स्टेशन, तुमचं कोणतं पोलीस स्टेशन अंडर मध्ये तुमचं गाव येतं ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पहिले स्टेट तर ऑटोमॅटिक आलं जाईल तिथे महाराष्ट्र. त्यानंतर मग सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, तुम्हाला तुमचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जिल्हा सिलेक्ट करून घेतल्याच्या नंतर खाली तुमचं जे काही त्या जिल्ह्यातलं मंडळ, जे काही तुमचं पोलीस स्टेशन आहे ते नाव तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग अप्लिकांट इन्फॉर्मेशन म्हणजे अर्जदार कोण करत आहे. प्रेसिडेंट तर अध्यक्ष ते झाले, पण अर्जदार कोण करत आहे तर अर्जदार शक्यतो जे प्रेसिडेंट आहेत त्यांचं नाव टाकू शकता, किंवा तुम्ही दुसऱ्याचंही टाकू शकता, पण शक्यतो अप्लिकांट अर्जदार म्हणजे तो अध्यक्ष जे काय आहेत त्यांचंच नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मग मोबाईल नंबर त्यांचा टाकून घ्या. मोबाईल नंबरच्या नंतर मग त्यांचा जो काही पूर्ण पत्ता असेल तो पूर्ण पत्ता तुम्हाला खाली टाकून घ्यायचा आहे. नाव, मोबाईल नंबर, त्यानंतर मग त्यांचा पत्ता खाली टाकून घ्या. पत्ता टाकल्याच्या नंतर ईमेल आयडी टाकवाटला टाका, नाही तर सोडून द्या. जे काही तुमच्या गावाचा पत्ता असेल तो टाकून घ्या. त्यानंतर मग त्यांचं डेस्टिनेशन काय आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. डेस्टिनेशन जे काय असेल तर तुमचं हे टाकून घ्यायचं. आपण इथं उदाहरण दाखल टाकलेलं आहे, पण त्यांचं जे काही प्रेसिडेंट वगैरे अध्यक्ष असतील ते तुम्हाला इथे त्यांचं पद टाकून घ्यायचं आहे, काय आहे ते. त्यांचे फोटो पुढे अपलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर मग ओनर जे काही तुमचं मंडप असेल, मंडपाचं तुम्हाला इथे माहिती भरायची आहे. मंडप जर तुमचा सार्वजनिक असेल टाका, किंवा ओनरचं असेल दुसऱ्याचा ते नाव टाका, आणि लोकेशन कुठलं आहे त्यांचं ते लोकेशन तुम्हाला टाकून घ्यायचं. त्यानंतर मग लांबी किती आहे मंडपाची तुम्हाला ते फूट मध्ये द्यायची आहे. त्याच्यानंतर मग त्याची मंडपाची रुंदी किती आहे, त्यानंतर हाईट किती आहे मंडपाची. मंडप झाल्याच्या नंतर खाली जी काही माहिती भरायची आहे तुम्हाला ती स्टेजची भरायची आहे. म्हणजे स्टेजची आता लांबी किती आहे, रुंदी किती आहे, उंची किती आहे. 10 बाय 10, 10 10 10 बाय 10 उंची, 10 लांबी, ह्याच्यानं तुमचा जसा मंडप असेल आणि जसं स्टेज असेल त्या पद्धतीने तुम्हाला इथे करून घ्यायचं आहे.
त्यानंतर मग इथं तुमच्याकडे लाऊडस्पीकर वगैरे काही आहे का ते तुमचं ती भरून घ्या. काही महत्वाचं असेल स्टार मधले शक्यतो, बाकीचे नसेल तर सोडून द्या. त्याच्यानंतर सब्जेक्ट ऑफ सीन्स म्हणजे तुमचे काही जे काही तिथं विषय जे असणार आहेत, म्हणजे कोणती लाइटिंग वगैरे काय, तुमचं एक देखावे कसे असणार आहेत, आपले नैसर्गिक असणार आहेत आणि तुमचं जे काही हे असेल तर आपले हे लाइटिंग वगैरे काही करणार आहोत. त्यानंतर मग तुमची दुर्गा मूर्तीची जी काय असेल ते प्रतिष्ठापना कधी होणार आहे येस करायचं आहे. त्याच्यानंतर कधी होणार आहे ते तुम्हाला इथे तारीख टाकायची आहे. या वर्षीचे जर पाहिलं आपण त्याच्यामध्ये तर तारीख तर 21 सप्टेंबर 2025 ला स्थापना होत आहे. आणि त्याच्यानंतर मग जे असेल तर, कारण की प्रत्येक गावानुसारच्या काही नियमानुसार वेगवेगळे ह्याच्यामध्ये एक दोन दिवसाचा फरक असू शकतो. तुमच्या पद्धतीनं ते तुम्ही बघून घ्यायचा आहे कधी भरता. गेल्या वर्षीचा परवाना सुद्धा बघू शकता. किती वाजता बसणार आहे? 7 वाजता आपण ठेवलेलं आहे. आणि 7च्या नंतर जर पाहिलं तर ते 9 वाजेपर्यंत आपलं चालणार आहे. त्याच्यानंतर मग त्यांचं इन्व्हिटेशन म्हणजे तुमची ही कधी होणार आहे, विसर्जन कधी केलं जाणार आहे ते सुद्धा तारीख तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे. आपलं जे पाहिलं तर त्याच्यामध्ये आपण 4 तारखेच्या ह्याच्यामध्ये होणार आहे. त्याच्यामुळे 3 ऑक्टोबर 2025 करून घ्यायचा आहे. किती वाजून म्हणजे किती वाजता सुरू होणार आहे? 4 वाजता आपले सुरू होणार आहे आणि 10 वाजेपर्यंत आपली ही मिरवणूक संपूर्ण संपणार आहे. तुमचं जे काही टायमिंग असेल ते टायमिंग तुम्ही व्यवस्थित इथे टाकून घ्यायचं आहे. टाकून घेतल्यानंतर मग खाली परत तुमचं जे काही त्याच्यामध्ये दिल्याच्या नंतर तुमचं जे काही मंडळाचं हे असेल तर कुणावर कंप्लेन वगैरे काही आहे का झालेली, तर असेल तर येस करा किंवा नसेल तर तुम्हाला तिथं नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग पुढचं जे काही तुमचे हे असतील त्याच्यामध्ये देखावे वगैरे काय असणार आहेत का, तुमचं मुव्हिंग असतील त्याच्यामध्ये किंवा लाईव्ह असतील किंवा काही लाइटिंग असतील, तुमचं ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मग दुर्गा मूर्ती सिक्युरिटीसाठी तुमच्याकडे काही एक व्हॉलेंटियर म्हणजे तुमची सिक्युरिटी गार्ड काय आहेत का, तर आपल्या आपणच बसणार आहोत त्याच्यामुळे आपण तिथं आहे. सीसीटीव्ही आहे का नाही नो करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर साऊंड सिस्टीम आहे का, आहे करून घ्यायचं आहे तुम्हाला असेल तर. आणि त्याची साऊंड सिस्टीम साठी तुम्हाला म्हणजे एक लोड शेडिंग साठी जर काही जनरेटर वगैरे काय अशी सुविधा आहे का आहे तर करून घ्या. तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जे आहे ते तुम्ही ते करून घेऊ शकता. त्यानंतर इथे तुम्हाला काही डॉक्युमेंट अपलोड करायचे. तुमच्याकडे जे डॉक्युमेंट अपलोड असतील ते तुम्ही इथं अपलोड करून घेणं गरजेचं आहे. एनओसी नगर परिषद मध्ये असेल तुमचं तर नगर परिषदचा परवाना वगैरे, गेल्या वर्षीचा तुमच्याकडे परवाना असेल तर तो इथं प्रिव्हियस इयरचा परवाना सुद्धा इथं अपलोड करू शकता. आपल्याकडे आहे, आपण तो अपलोड करून घेणार आहोत. तुमच्याकडे जे कागदपत्र आहेत ते तुम्ही कागदपत्र इथं अपलोड करून घ्यायचे आहेत. आणि शेवटी सबमिट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर हा तुमचा फॉर्म संपूर्णपणे अप्लिकेशन नंबर तुमचा पडला जाईल. त्याची प्रिंट आउट काढून घ्यायची आहे. प्रिंट आउट काढून घेऊन तुम्हाला कसं घ्यायचं आहे इथं बघू शकता. इथं त्याच्यावरती क्लिक केल्यावर इथं पीडीएफ आहे, पीडीएफ वर सेव्ह करा. त्याचे प्रिंट आउट काढून घ्या आणि तुम्ही डायरेक्टली ते नंतर पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही तो सबमिट करून घेऊ शकता. अशा पद्धतीने तुमचा हा नवरात्री महोत्सवाचा जे काही शारदीय नवरात्री आहे तो परवाना तुम्ही लवकरात लवकर काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण सांगितले. चॅनलला नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.